हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स, दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. ओके, तर बघा मित्रांनो, इथे DHS ओके, जे DHS सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ज्या पदभरती झाल्या होत्या ओके, त्यांच्या आता इथे हे एक नवीन परिपत्रक आलेलं आहे. गट क आणि ड संवर्गातील उमेदवाराचे प्रतीक्षा सूचीबाबत म्हणजे वेटिंग लिस्टसाठी हे एक नवीन परिपत्रक आलेलं आहे. बघा डेट, कालच्या डेटमध्ये हे पत्र आलेलं होतं. ठीक आहे, सर्व आयुक्त पुणे, मुंबई सगळं याच्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी. आणि काय केलेलं आहे की एक पत्र गेलं होतं ओके 7/3ला, ठीक आहे, तक्रारी निवारण वगैरे ओके. त्या संदर्भामध्ये हे एक स्पष्टीकरण म्हणून या विषयाबाबत काय गट क आणि गट ड साठी जे प्रतीक्षा यादीमध्ये जे उमेदवार आहे त्यांचं कशा पद्धतीनं कसं रिक्रूटमेंट करायचं, काय सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. 30/11/2023 ते 12/12/2023 ज्या DHSच्या गट क आणि गट ड साठी जो ऑनलाईन परीक्षा झालेल्या आहेत ओके, निकाल लागला, गुणवत्ता यादी, सूची, निवड यादी सगळं झालं ओके. आणि बऱ्याच उमेदवारांना समुपदेशन होऊन नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. बट तरीही काय झालं आहे की बरेच विद्यार्थी म्हणजे जसं आचारसंहिता लागायच्या पूर्वी सगळ्यांना ऑर्डर मिळाले. बट आता त्यात काय, कारण जेवढे पण आपले 8 जे परिमंडळ आहेत ओके, त्या सगळ्या विभागामध्ये जवळपास प्रत्येक आता जे व्हेरिफिकेशन झाले बेसिकली आता हे सगळ्याच पद आहे याच्यामध्ये. स्टाफ नर्सेस, त्याच्यानंतर फार्मसिस्ट, सगळेच म्हणजे याच्यामध्ये असं आपण कुणाचं नाव न घेता म्हणजे सगळेच पदं जेवढे होते तेवढे ओके. त्याच्यामध्ये एक DHSने अशी लिस्ट लावली आणि खाली त्यांनी पर्टिक्युलर त्या याच्यामध्ये वेटिंग लिस्ट पण लावली होती. बट प्रॉब्लेम असा झाला की व्हेरिफिकेशन जेव्हा करायला गेलं तर बेसिकली व्हेरिफिकेशनच्या वेळी प्रत्येकच कॅटेगरी जसं तर फार्मसी असो, जसं स्टाफ नर्स असो, याच्यातलं ॲटलिस्ट पहिल्या दिवशी तरी म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे कसं स्टाफ नर्सेससाठी गव्हर्नमेंटचे पदं वेगळे होते, म्हणजे गव्हर्नमेंटमधून जे विद्यार्थी पासआउट झाले होते त्यांचे पदं वेगळे होते आणि जे खाजगी जे कॉलेजेस आहेत नर्सिंग कॉलेज त्याच्यामधून जे पासआउट झाले होते विद्यार्थी त्यांच्यासाठी वेगळे पदं होते. तर इथे काय झालं स्टाफ नर्सेससाठी, तर पहिल्या दिवशी या दुसऱ्या दिवशी गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो ॲटलिस्ट 40% ते 50% विद्यार्थी DVसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ॲबसेंट होते ओके. आता 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 हे झालं की 40 ते 50 विद्यार्थी जर ॲबसेंट आहेत तर डेफिनेटली प्रत्येक विभागामध्ये हेच सेम सिनारिओ आपल्याला बघायला मिळाला ओके. तर आता काय झालं की जे वेटिंगला कॅन्डिडेट होते त्या सगळ्यांच्या आशा तशा प्रफुल्लित झाल्या की नाही बाबा हे विद्यार्थी आले नाही त्यामुळं आम्हाला आता प्राधान्य देण्यात येतील ओके. आता DHSने काय केलं, लिस्ट बनवली त्यावेळी प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेटिंग लिस्ट लावली होती ओके. बट आता काय झालं, हे वेटिंग लिस्ट लावली याच्या व्यतिरिक्त त्यांना जे कॅन्डिडेट आहे ते पाहिजे आहे, कारण इथे 40 ते 50% विद्यार्थी ॲबसेंट होते. आता काय वेटिंगमध्ये 1 आणि 2 वेटिंग त्यांनी लावले होते. बट याच्यामध्ये त्यांना कमीत कमी प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार, कारण कसं आहे आडवा जे तुमचं रिझर्वेशन असतं ओके त्यानुसारच त्यांना घ्यावं लागेल. म्हणजे ज्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आले नाही त्या कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना घ्यावं लागेल. जसं आता OBC कॅन्डिडेट आहे 1, 2, 3 असे एक 10 कॅन्डिडेट होते आणि खाली 2च वेटिंगला होते. तर याच्यातले पहिले 4 या 5 विद्यार्थी आले नाहीत, हे 2 तर मिळणारच, मग त्यांना अजून पुन्हा 3 लागतील. तर त्यांना काय लागलं, तर जे गुणवत्ता यादी DHSने तयार केलेली आहे ओके. ऑलरेडी आपल्याला प्रत्येक विभागाची गुणवत्ता यादी वेगळी दिलेली आहे ओके. गुणवत्ता यादी पहिलं सिलेक्शन यादी दिली आहे, त्याच्याच खाली गुणवत्ता यादी प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जे हे आहे कॅडर आहे त्याच्यासाठी वेगवेगळी लिस्ट लागली होती, ते तुम्ही बघू शकता ओके. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, जे गैरहजर होते त्यांना काय दिलं आहे की पुन्हा एकदा दुसरी संधी आणि तिसरी संधी देण्यात यावी ओके. आणि तिसरी संधी दिल्यानंतरही जर विद्यार्थी आला नाही तर त्यांना म्हटलेलं आहे एक पत्र त्यांच्या घरी पाठवायचं ओके. लेखी आदेश संबंधित की तुमची निवड रद्द करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आणि तिन्ही संधीत जर एखादा विद्यार्थी आला नाही त्याची निवड रद्द करण्यात यावा ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे की एक ग्रीवियन्ससाठी एक प्रतीक्षा सूची, शैक्षणिक अर्हता, अन्य कारणाचं म्हणजे ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या तर त्या तक्रारी मुख्य प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या नेतृत्वाखाली जे ग्रीवियन्स रिड्रेसल जे सेल स्थापन केली आहे या नाही केली असेल तर करावेत आणि विद्यार्थ्यांच्या ज्या पण तक्रारी आहे
त्या लेखी अथवा तोंडी निवारण करण्यात यावा. म्हणजे जसं समजा तुम्ही ॲप्लिकेशन दिलेलं आहे की सर हे कॅटेगरीचे एवढे विद्यार्थी घेतले नाही, या एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा काही प्रॉब्लेम असेल किंवा गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटचा तुमचा जो हे झालेला आहे, हे सगळे प्रॉब्लेमचा लेखी तक्रार यांच्याकडे गेलेली आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाने की तुमच्या CEO ओके, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा जो त्या पर्टिक्युलर विभागाचा जो CEO असतो किंवा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो, त्यांनी काय करायचं की एक तर सरळ त्या विद्यार्थ्यांना सांगावं किंवा त्यांनी पत्र लिहिलं म्हणून यांची पण पत्र लेखी चे निवारण करावे. जे विद्यार्थी आपापले प्रॉब्लेम घेऊन CEOकडे गेलेले आहेत त्यांचं निवारण करण्यात यावं. जे तुम्ही लेखी स्वरूपामध्ये दिलेले असेल त्याचंसुद्धा किंवा तोंडी जाऊन तिथं तुम्ही विचारपूस पण करू शकता असं म्हणण्यात येत आहे ते. ओके, तिन्ही संधी दिल्यानंतर ओके, जर अथवा रुजू झाला नसेल तर ओके, त्यांनी काय म्हटलेले आहे, TCSनी सादर केलेली सामायिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुणाक्रमे वरच्या स्थानावरील असलेल्या संबंधित उमेदवारांना नियुक्ती प्रक्रियेत यथास्थित उपसंचालक परिमंडळ किंवा कार्यक्रम प्रमुख याचे स्तरावर समिती गठन करून समितीकडून प्रतीक्षा सूची करण्यात यावी. ओके, आता काय म्हटलेलं आहे की फक्त 2च वेटिंगला कॅन्डिडेट होते, असं OBCचा कॅन्डिडेट, SCचं जे आहे याचे 3च कॅन्डिडेट. जर यांना समजा इथे 4 कॅन्डिडेट ॲब्सेंट होते, इथे 4 ॲब्सेंट होते, मग यांना इथे अजून 2 लागणार आहे, इथे अजून 1 लागणार आहे. तर काय करायचं, जे गुणवत्ता यादी आहे गुणवत्ता यादीमधूनच काय करायचे, त्यांनी आता लिस्ट बनवायची. ठीक आहे, की आता नागपूर विभाग आहे तर नागपूर विभागातून OBCचे किती कॅन्डिडेट, SCचे किती कॅन्डिडेट, म्हणजे याच्यानुसार. त्याच्यानंतर पार्ट टाईमचे वेगळे, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांचे वेगळे. ओके, त्यानुसार लिस्ट बनवायची असं म्हणण्यात इथे दिलं. प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी. ओके, आणि प्रतीक्षा यादी करताना काही अडचणी किंवा शंका उपस्थित झाल्या तर जे पुणे आरोग्य सेवा संचालक आहे यांच्याकडे तुम्ही निवारण त्यांच्याकडे फोन करून व त्यांच्याशी संबंध साधून पर्टिक्युलर विभागाने ते त्यांचं निवारण करण्यात यावं असं सुद्धा याच्यात म्हटलेलं आहे. प्रतीक्षा सूची पडताळणी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावे. ओके, हां, अजून एक गोष्ट एकदम ट्रान्सपरन्सी यांनी ठेवलेली आहे DHSनी. ओके, की जे पण प्रतीक्षा सूची तुम्ही बनवणार ओके, ती प्रतीक्षा सूची पडताळणी अंती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रतीक्षा सूची प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाच्या कालावधीकरिता वैध राहील. ओके, आता काय म्हटलेलं आहे, हे तर ठीक आहे, प्रतीक्षा सूची तयार केल्यानंतर हे प्रतीक्षा सूची तुमच्या विभागाच्या म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर येऊन जाणार. ओके, डोंट वरी अबाउट दिस. म्हणजे एकदम पारदर्शकता DHS इथे मेंटेन करणार आहे. म्हणजे कुणीतरी आतमधून काही होणार नाही ना बाहेरून काय, अशा ह्या अफवा असतात. ओके, याच्यावर तुम्ही जास्त विचार करू नका. डेफिनेटली जर तुम्ही क्वालिफाय केलं असेल, गुणवत्ता क्रमांकामध्ये तुमचा नंबर येत असेल तर डेफिनेटली तुम्हीसुद्धा प्रतीक्षा यादीमध्ये येऊ शकता. ओके, आपापल्या कॅटेगरीनुसार ते एक होणार आहे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे. आणि जे पण प्रतीक्षा सूची होईल ती 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध राहील. म्हणजे कधी काय बरेच आता जे जॉईन केलेले विद्यार्थी आहेत त्यांचं DMERमध्ये सिलेक्शन झालं असेल, त्यांनी सोडून गेले असेल डेफिनेटली, तर हेच जे प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल याच्यामधूनच तुम्हाला घेण्यात येईल. ओके, हे सुद्धा इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं तिन्ही संधीमध्ये जे आले नाहीत विद्यार्थी त्यांना लेखी संदर्भामध्ये किंवा डाक पत्राने 1 महिन्याच्या आत त्यांना काय म्हटलेलं आहे, तिन्ही संधीत समुपदेशन फेरीत शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे अन्य विभागात म्हणजे समजा DMER DHS कुठल्याही विभागामध्ये जर नोकरीच असल्यास की नियुक्तीस नकार दिलेले असाल किंवा कोणत्याही कारणास्तव नियुक्ती देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवाराची निवड रद्द करण्यात येत असल्याची लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाकने म्हणजे पत्राद्वारे पाठवण्यात आल्यापासून 1 महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूचीतील उमेदवारास समजून बनवण्यात येईल. ओके, डेफिनेटली हे जे निवड यादी या प्रतीक्षा यादी बनवण्यात येईल. तर हे कुठले विद्यार्थी आले नाही तर डेफिनेटली हे 1, 2, 3, 4 जे वेटिंग लिस्ट आहे याच्यामधूनच तुम्हाला घेण्यात येईल असं म्हणण्यात येत आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हे शेवटचा पॉईंट, संबंधित नियुक्ती अधिकारी यांच्याकडचे प्रसिद्ध केलेले प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारास समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याचे कार्यवाही संबंधित नियुक्ती बंधन करण्यात यावे. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये बघू शकता. प्रत्येक आपापल्या 8ही यांना गेलेलं आहे. परिमंडळ पुणे, मुंबई, सगळ्या जिल्हा शल्यचिकित्सक आरोग्य सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवा उपसंचालक सर्व परिमंडळांना हे पत्र गेलेलं आहे. इथे कार्यासन अधिकारी अनिल कुमेरिया यांचं तुम्हाला सही दिसू शकते. ओके, तर ह्या पत्राचा एकच मजकूर इथे तुम्हाला आम्हाला इथे तरी कळतो की डेफिनेटली
जे वेटिंगला कॅन्डिडेट आहे तर त्यांना अजून तरी मला वाटते की 1 मंथ टू 2 मंथ काय करावं लागेल, प्रोसेसला लागणार 100%. तर प्लीज जे पण वेटिंगला आहे, हे पत्र निघालं म्हणजे वेटिंग डेफिनेटली डिक्लिअर होणार. ओके, कधी होणार तर डेफिनेटली आता आचारसंहिता सुरू आहे, त्यांनी म्हटलेलं आहे हे सगळी प्रोसेस म्हणजे 3 ऑप्शन म्हणजे 3 वेळा जर आले नाही तर त्यांना लेखी स्वरूपामध्ये पण कळवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एक प्रतीक्षा यादी लागेल, यादी लागल्यानंतर तुम्हाला मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. ओके, तर आपण असं 1 ते 2 महिने पकडून चालू शकतो. तर डेफिनेटली हे आता तर आचारसंहिता चालू आहे, डेफिनेटली एक जूनपर्यंत आचारसंहिता चालणार आहे. तर डेफिनेटली हे सगळं जे पण प्रोसेस आहे DHS करत राहील, कारण त्यांना आदेश आलेले आहे की हे करायचं म्हणून. ओके, हे सगळ्या गोष्टी. ओके, आणि डेफिनेटली एकदा लोकसभेचे जे हे आहेत इलेक्शन्स आहेत हे संपले की तुम्हाला सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करून घेतील. ओके, हे सुद्धा याच्यामध्ये स्ट्रिक्टली लिहिलं नाही की आम्ही आत्ता करू की नंतर करू, बट डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन हे सगळी प्रोसेसला 1 ते 2 महिने किमान आपण पकडून धरून चलू. ओके, कुणासाठी, DHSसाठी. ओके, सार्वजनिक आरोग्य विभागात अंतर्गत जे गट क आणि ड चे पदं भरण्यात येत होते, परीक्षा झाली, आता काही विद्यार्थी जॉईन झाले, काही विद्यार्थी वेटिंगला आहे, सगळे वाट बघत आहे, त्यांच्यासाठी ही खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. ओके, होप सो. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की जर कुणाला ESIC, RRB, नॉर्सेट या सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, DHS, DMAR असो, कुठल्याही प्रकारचे टेस्ट सिरीज किंवा कुठल्याही प्रकारचं क्लासेस जर हवे असेल तर डेफिनेटली लर्न नेक्स्ट नर्सिंग हे खूप चांगल्या पद्धतीनं क्लासेस देत आहे. ओके, तर डेफिनेटली तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून आणि त्याच्यामध्ये जे कोर्सेस आहेत ते तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जर आवडलं, त्याच्यामध्ये काही डेमो लेक्चर्स आहे तर डेफिनेटली तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता, टेस्ट सिरीज घेऊ शकता तिथून. ओके, होप सो. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ओके, लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.